अध्याय 4. इंद्रादी देवता दुर्गा चंडी महाबली देवीची मांडले स्तोत्रे. ती देवता वरदान दे ध्यान. ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुलभयदा चंद्रबाळी जेशी शंखा चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रतयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिजे. ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादी देव नमला लीन होतो भारी. लावण्य अंगी फुलती यश सौख्यदाने देवीच स्तोत्र करीती सूर नम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव सर्गेंजीची अभिभूती. जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो ती नमिता ही तदा आम्हाला ठावा प्रभाव न जिचा भगवानंता ब्रह्मा शिवा नवद्वैत नित स्त्रोत गाता. जी ती चंडिका अखिल जगतपालांचा बाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंत सज्जनात भाग्य लक्ष्मी पाप्या अभाग्य सुदृदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी. पाळी जगास नमित तिच्या पदाशी ना वर्ण वेतवरी रूप अचिंत ऐसे. ते शौर्य जे असुरनाशक थोर देशे. जी देव दैत्य समरी सकाळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवू मी अपार. तू एक देवी त्रिगुणात्म विश्वमूळ नेने हरी हर तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल दगदंशभूता. अव्यात तुझ परमा प्रकृती समजता स्वहा स्वरूप तुझे तव नाम घोषे. यज्ञात होती सुर तत्वदेन श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने. तेने स्वदाजन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्यांचे. अभ्यासती मुनी जया निगमा पधारा विद्या परा तुच न अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द रोग यजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षट्वेद तू श्रुती धनधान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच ते दृढशक्ती मेधा नौकात्वदित बळ तारी प्रपंच बाधा. तू कैट भारी हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईर्ष्यतु हास अमला शशिपूर्ण भिन्ना लावण्य कांतिका सुकुमारी अंबा. पाहो निग्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह महात ऐशी. चंद्रानने भुकटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण. भील काल ही जया बघता मुखाला पाहोन ते नच विनाश तरी खळाला. संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहकळा महिषासुराशी. तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभे यशस्वीश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्वंत भावती जगी मिळो निश्चय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्मफाळ तुझे होती. नामे तुझ्या भावहारे पीडितांचे तू बुद्धी तेज जगती ही ते तुकांचे. दारिद्र्य दुःखवरी तूच एक तुझी सर्वोपकारे बिद्रावली हे तुझीची. पावत सौख्य जन या शुभकामनेने तू मारिशी घर्षणार निशूरतेने. ते नरग कामी भवसागरी मुक्त व्हावया दैत्याजने वदसी तू हृदय नाया. तव दृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारशी असुरी तू तरी शस्त्र भारे. स्पर्शे पवित्र रिपू होऊन उधरावा हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहोनी खड्गश्वराची महान दीप्ती अंधत्व येन सुरा बल कोण नेत्री. चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व येईल तयास कसे करील ते. दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तवची द्रुपदे अतुल. निर्गव होती शिरसर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रूप दळा करुणार्ध प्राणे. लावण्य जिला रिप अपताहे घेथोर हुनी जगात कोण आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायन दिव्य नारी. संहारिली अरिदाळे त्रैलोक शांते देत्या स्वर्गपद देशी विचारवंते. आम्हा दिले अभयद्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाडे. शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्षांबिके. रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनी पश्चिम दिशे दक्षिण पूर्वे रक्षावे दंडिके. आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी. त्रिलोकी जी तुझी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे. खडगर शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व पिऊनी आम्हा संरक्षावे तू सदा. ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्थळिली अशी या परी. दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता. दिव्य रूप भक्तिभावे सुगंध अर्चिती प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी वाच
तुमचे मनी जे इच्छा मागावा वर तो मला देव वाच. भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे. महिषासुर तो वैरी ठार केला तो आरणे. तरी द्यावे आम्हा काही इच्छसी तू महेश्वरी. आठविताच भेटावे सौख्य हे नामधारका. संकट निस्तरावे ते गाती जे स्तोत्राची. वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया. अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा. ऋषिर्वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगदिता. तथास्तु वरदेहोनी झाली गुप्त तिथे नृपा. त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली. तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी. गौरी पशिन जे कथा जन्म कथा सुंदर देवीची. यथावत कथा सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता. सर्व हे लोका रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. ह्रीं ओम श्री अच्युतवीर्याच्या प्राकृतभावाटिक्यां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मंत्रे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणा